उमेश पाटील कोणत्या पक्षात आहे सध्या हा प्रश्न आहे। खरं तर उमेश पाटील यांनी आज शरद पवारांची भेट घेतलेली आहे। उमेश पाटील आपल्या बरोबर सोबत आहेत। उमेश पाटील जी गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही शरद पवारांची भेट घेताय। तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या मुख्य प्रवक्तेपदाचा देखील राजीनामा दिलाय। नक्की तुम्ही कोणत्या पक्षात जाणार आहात आणि तुमची पुढची राजकीय भूमिका काय असणार? मुळात मी पवार साहेबांना जे भेटतोय ते पक्ष प्रवेशाचा मुद्दा हा नंतरचा आहे, परंतु मोहोळचा विधानसभा मतदारसंघ जो आहे त्या मतदारसंघाची उमेदवारी निश्चितीच्या संदर्भात जे काही तपशिलात चर्चा करायला पाहिजे त्याच्याकरता आम्ही भेटतोय। आणि त्याच्या संदर्भामध्ये चर्चा करत असताना पवार साहेबांचं आणि जयंत पाटील साहेबांचं ताई बरोबर असे सगळे प्रमुख लोकांच्या बरोबर चर्चा होऊन काही निष्कर्षापर्यंत येण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही चर्चा करतोय। राहिला प्रश्न मोहोळ विधानसभा मतदारसंघाची जागा ही पवार साहेबांच्या पक्षाकडे आहे। अर्थात त्या ठिकाणी राजन पाटील आणि आम्ही एकमेकाच्या विरोधात आहोत। तिथली लढत ही राजन पाटील विरुद्ध मी आणि माझे सहकारी अशी लढत आहे आणि त्यामुळे आमचा त्या ठिकाणचा उमेदवार जो आहे जो पवार साहेबांच्या पक्षाचा दिला जाणार आहे त्या संदर्भाने अत्यंत महत्त्वाची चर्चा आहे। उद्याच्याला विधानसभेमध्ये एक आमदार निवडून आणणं हे महत्त्वाचं असणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमची देखील त्या ठिकाणी राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। राहिला प्रश्न पक्षाच्या संदर्भामधला प्रवेशाच्या संदर्भातला, तर त्या ठिकाणी ज्या दिवशी प्रचार सभेला आम्ही साहेबांना म्हटलेलं आहे की मोहोळला तुम्ही दौरा कराल त्यावेळेला मोठी सभा घेऊन त्या ठिकाणी त्याच ठिकाणी सुद्धा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होऊ शकतो। औपचारिक कार्यक्रम इथं मुंबईतही होऊ शकतो, त्याच्याबद्दल काही दुमत नाही। परंतु तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून शरद पवारांची भेट घेतायत। 2 दिवसापूर्वी शरद पवारांनी तुम्हाला गाडीमध्ये बसवलं, तुमच्याशी चर्चा देखील केली, परंतु त्या गोष्टीवरतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि नेते असलेले रोहित पवार यांनी मात्र आक्षेप घेतलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे की उमेश पाटील यांच्या पक्षप्रवेशाला आमचा विरोध असेल म्हणून। त्यांनी जे वक्तव्य केलं त्याच्या संदर्भामध्ये मला काही खरं तर म्हणायचं नाहीये, परंतु त्यात काही चुकीचं आहे असंही नाही। कारण मी ज्या वेळेला अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होतो त्यावेळेला त्या पक्षाचा मुख्य प्रवक्ता म्हणून माझ्यासमोर जे विरोधी पक्ष होते जे विरोधी नेते होते त्यांच्यावर टीका करणं हेच माझं काम होतं। त्यामुळे त्या पक्षामधला मुख्य प्रवक्ता असताना विरोधी नेत्यांवर टीका करणं हे त्याची जबाबदारीच असते आणि त्यामुळे त्यावेळेला तिथं असताना मी ती जबाबदारी पाळत होतो। आता पवार साहेबांच्या सोबत आल्यानंतर तशीच जबाबदारी या पक्षाच्या करता निश्चितपणे पार पाडायची माझी तयारी असणार आहे। त्याच्यामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांची भावना बोलून दाखवली आणि अशा पद्धतीनं आपल्या नेत्यांवर आपल्या पक्षावर ज्यांनी टीका केलेली आहे त्याच्या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांची अशी भावना असणं नैसर्गिक आहे, त्यात चुकीचं काय? परंतु मोहोळमध्ये उमेदवारी एकालाच मिळणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून, परंतु मोहोळमध्ये इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बंड होईल, शरदचंद्र पवार पक्षामध्ये बंड होईल असं वातावरण निर्मिती होईल का? अजिबात असं होणार नाही। त्या ठिकाणी आता निष्कर्षाला आम्ही आलेलो आहोत। अंतिम 2 उमेदवारांच्या वर आता फायनल आमची चर्चा झालेली आहे आणि 2 पैकी कोणाच तरी एक नाव हे आदरणीय पवार साहेब जयंत पाटील साहेब हे अंतिम करतील। लवकरात लवकर ते नाव डिक्लेअर करावं अशी आम्ही विनंती आता पवार साहेबांना केलेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाला गळती लागलेली असल्याचं पाहायला मिळतंय। तुम्ही राजीनामा दिला, त्याचसोबतच रुपाली ठोंबरे पाटील त्या देखील नाराज होते, त्याचसोबत पुण्याचे शहराध्यक्ष ते देखील नाराज होते। आता समीर भुजबळ हे देखील अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करतायत नांदगाव मनमाड विधानसभेमधनं। सातत्याने अजित पवार यांना सोडणाऱ्यांची संख्या वाढत चाललेली आहे, ती कारण काय? नाही, त्यामध्ये अतिशय मूलभूत अशी कारण आहेत। आता खरं तर मला त्या संदर्भामध्ये चर्चा करायची इच्छा नाही, कारण माझा फोकस मोहोळ विधानसभा मतदारसंघावर आहे। परंतु अजितदादांच्या सुद्धा ती कारणं लक्षात आलेली आहेत, ती कारणं प्रदेश कार्यालयामध्ये आहेत, ती कारणं त्या ठिकाणी असलेल्या एकाधिकारशाहीमध्ये चाललेली आहेत, ती कारणं ही फक्त मी आणि माझं कुटुंब ह्याच्यापुरतं मर्यादित राजकारण करण्याच्या पद्धतीमुळं किंवा त्याच्यावरच जास्त कॉन्सन्ट्रेट केल्यामुळे होत आहेत। काही ठराविक लोकांनी अजितदादाची कोंडी केलेली आहे आणि ती कोंडी अशी केलेली आहे की दादांना ते राष्ट्रीय अध्यक्ष झालेले असल्यामुळं आता या लोकांना सोबत घेऊन जाण्याशिवाय पर्याय नाही आणि प्रत्येक जण आपापलं जे दादांच्या सोबत गेलेले आहेत ते आपला स्वार्थ साधून घेण्यामध्ये त्या ठिकाणी त्यांच्यात स्पर्धा लागलेली आहे आणि त्याच्यामुळं या पद्धतीचे जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर जे आहे तो अन्याय व्हायला लागलेला आहे आणि मी आणि माझं कुटुंब ह्याच्या व्यतिरिक्त जर काही दिसणार नसेल तर त्याच्यामुळं उद्याच्याला अशीच परिस्थिती येणार आहे।
परंतु तुम्ही थेट आरोप लावताय की फक्त घराणेशाही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये लागली आहे. घराणेशाही नाही मला म्हणायचं, घराणेशाही अजिबात नाही. अजितदादांनी सामान्य कार्यकर्त्यांना निश्चितपणे ताकद द्यायचा प्रयत्न केला. पवार साहेबांनी सुद्धा सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न केला. परंतु तिथं प्रदेश कार्यालयामध्ये ज्या पद्धतीचं कंपू तयार झालेला आहे ठराविक लोकांचा, तो जो कंपू आहे तो अजितदादांना अजिबात सुधरू देत नाही. अजितदादांच्या मनाच्या विरोधात त्या ठिकाणी बरंच काम चाललेलं आहे. अजितदादांनी आदेश देऊन सुद्धा कित्येक नेमणुका होत नाहीत. अजितदादांनी आदेश दिल्यानंतर 6 महिने पत्र द्यायला लागतात. मला स्वतःला मुख्य प्रवक्ता पद द्यायचा निर्णय झाल्यानंतर 4 महिने लागले होते मला पत्र द्यायला. याच्यावरून तुम्ही ओळखून घ्या तिथं कारभार कसा चाललाय. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. हे होते उमेश पाटील, जे आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचा त्यांनी मुख्य प्रवक्तेपदाचा राजीनामा दिलाय आणि आता शरद पवारांची सातत्याने ते भेट घेत आहेत. मोहोळ विधानसभेवरतून ती भेट होते असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु अजित पवार यांच्या पक्षाचा राजीनामा का दिला या संदर्भात त्यांनी बोलताना सांगितलं की अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कुठेतरी प्रदेश कार्यालयामध्ये एक कंपू तयार झालाय. त्या कंपूमुळे कुठेतरी एक वेगळं वातावरण जे आहे ते पक्षामध्ये कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेलं आहे. अनेक नियुक्त्या ज्या आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षामध्ये देण्याकरता रखडलेल्या आहेत. अशी परिस्थिती जी आहे ती पक्षामध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे लोक जी आहेत अजित पवारांपासून दूर जातात असं थेट म्हणणं जे आहे ते उमेश पाटील यांनी आपल्याशी बोलताना मांडलेलं आहे. विंजलीस रोशनसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.